ठाण्यात रिपाईला खिंडार, महिलाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला ठाण्यात मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रिपाईच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा कर्लाद यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ सायंकाळी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मनीषा कर्लाद यांनी विटावा, रेतीबंदर, माचीवाडा इत्यादी भागातील कार्यकर्त्यांसह हा पक्ष प्रवेश केला. रामदास आठवले हे भाजपसोबत गेले आहेत. सध्या भाजपकडून संविधान विरोधी भूमिका घेतली जात आहे. त्याविरोधात लढण्याची भूमिका घेण्याऐवजी आठवले भाजपला साथ देत असल्याने आपण संविधान रक्षणासाठी शरदचंद्र पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणार आहोत, असं कर्लाद यांनी सांगितले. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कर्लाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती पक्षाचा झेंडा देऊन त्यांचं स्वागत केलंय. दरम्यान मनीषा कर्लाद आणि त्यांचे दिवंगत पती गणपत कर्लाद हे दलित पॅंथर असून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. नामांतर लढा, रिडल्स इत्यादी आंदोलनामध्ये ते दाम्पत्य सक्रिय होते. गणपत कर्लाद यांच्या निधनानंतर मनीषा कर्लाद यांनी ही परंपरा सुरू ठेवली होती. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विटावा परिसरात ताकद अधिकच वाढली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने इथे उभ्या असलेल्या अधिकृत उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारार्थ गेली 2 दिवस प्रचार दौरा सुरू आहे. आणि या दरम्यान सकाळी मुंब्रा येथे उलेमा कमिटीच्या सोबतची बैठक असेल, दिवा संघर्ष समितीच्या सोबतची बैठक असेल किंवा आत्ताची एकूण जाहीर सभा, हा सगळा एकूण प्रचाराचा जो काही वृत्तांत आहे तो वृत्तांतही आपल्यासोबत शेअर करावा. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे एकूण चित्र दिसतंय त्यामध्ये एकीकडे एक कुजबूज अशी काहीतरी चाललेली होती की उमेदवार काय दिलेला आहे, तुम्ही कोण उमेदवार दिलेला आहे. तर मला असं वाटतं की विरोधकांनीही आणि सगळ्यांनीच अशा पद्धतीने स्टेटमेंट करून एका अर्थाने आपण महिलांचा सन्मान कमी करत आहात. एक मध्यमवर्गीय महिला जर लढत असेल, ताकदीने लढत असेल, तर उलट आपण सगळ्यांनी प्रोत्साहित करायला हवं. एक दुसरं असं की श्रीकांत शिंदेजी किंवा त्यांचे सगळे भक्तुल्ले समर्थक असे सगळे लोक ज्यांना असं वाटते की अरे ही निवडणूक तर आम्ही वनवेच काढू शकतो आणि या निवडणुकीत तर काय म्हणजे आमच्या समोर आम्हाला तर केक वॉक एंट्रीच आहे, तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की इतकं काही सोपं त्यांच्यासाठी असणार नाही. कारण जेव्हा एकनाथ शिंदेजी सांगत होते की काय मुख्यमंत्र्याच्या शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊच नाही का, जर एक शेतकऱ्याचा सामान्य पोरगा, अर्थात ते सामान्य नव्हतेच कारण इतकी वर्ष त्यांनी ठाणे महापालिकेची सत्ता असेल, आधीची अनेक महत्वाची खाती असतील, मंत्रिपद, आमदारक्या, हे सगळं भोगलेलं होतं. तरीही जर शेतकऱ्याचा पोरगा एक लढत देऊ शकतो तर मध्यमवर्गीय एक महिला ही लढत का बरं लढू शकणार नाही.